नमस्कार. मराठी खाद्यसंस्कृतीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी झटपट तयार होणारी पनीरची भुर्जी पाहणार आहोत. तर तुम्ही टिफिनसाठी ही सकाळच्या घाई-गडबडीत नक्कीच बनवू शकता. तर इकडे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान गरम झाल्यानंतर मी त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घेणार आहे. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मी 1 चमची जिरं टाकून घेते. जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पद्धतीने त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल, तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आणि बारीक देखील कट करू शकता. पण मुलं खाणार आहेत म्हणून मी ह्या पद्धतीने कट केले आहेत. त्याच्यानंतर इथं मी 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. कांदे छान आपल्याला सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर कांदे आपल्याला पनीर भुर्जीमध्ये जास्तच घालायचे आहेत, कारण कांद्यामुळे पनीर भुर्जीला खूप छान अशी चव येते. तर मीडियम गॅसवर आता आपण हे सोनेरी कलर होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. तर याच्यात मी आता टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट. तर इथं मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तर हे आता आपल्याला एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे, जेणेकरून अद्रक लसूणचा कच्चापणा जाईल इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हे बघा इथं छान असं परतून झालेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. तर इथं मी 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धी चमचा हळदी पावडर आणि थोडा गरम मसाला टाकून घेणार आहे. तुम्ही जो मसाला खात असणार तो तुम्ही टाकू शकता. तर इथं मी हे मसाले एखाद मिनिटभर असे परतून घेणार आहे. सुके मसाले आहेत, जळायला नको म्हणून पटापट परतवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कट केलेला एक मोठा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर हे बघा इथं मी आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे. तर टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी मी आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. तर हे बघा इथं मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो. तर हे बघा इथं छान असं परत मिक्स करायचं आहे. तर हे मिश्रण जेव्हा असं सॉफ्ट होतं, तेव्हा ते कढई सोडायला लागतं आणि तेल सुटायला लागतं. तर हे बघा इथं हे मिश्रण तयार झालेलं आहे, म्हणजे आपला मसाला रेडी झालेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची वगैरे पण टाकू शकता, पण मुलं खाणार आहेत म्हणून मी टाकली नाही. तर इथं मी 1 वाटी पनीर घेतलेलं आहे. साधारण हे 150 ग्रॅम पनीर होतं. तर मी हे हाताने जसं मॅश करून घेतलेलं आहे. तर हे आता व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे मीडियम गॅसवर व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही शिजवायचं, कारण पनीर चिवट होतं आणि त्याची चव चांगली लागत नाही. त्यामुळे 2 ते 3 मिनिटंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मी आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते आणि थोडं मिनिटभर परतून घेणार आहे आणि लगेच गॅस बंद करणार आहे. तर अगदी सकाळच्या घाई-गडबडीमध्ये पटकन तयार होणारी ही पनीरची भुर्जी आहे. तुम्ही ऑफिसला किंवा मुलांच्या स्कूलच्या टिफिनला देखील देऊ शकता. अगदी झटपट तयार होते आणि अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये तयार होते आणि तितकीच पौष्टिक आणि चविष्ट देखील होते. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तर तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.